नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस येथे 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात अनेक भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा एकदा राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यांना अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि नगर, नाशिक या पट्ट्यांना देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचा बघू शकतो की नाशिक, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर, बीड या परिसरात देखील काही ठिकाणी बुरबुर स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, इगतपुरी, मालेगाव, जळगाव या नंदुरबार, धुळे या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी बुरबुर स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र त्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असून अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस येत्या त्या ठिकाणी 10 जूननंतर वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नाशिक, इगतपुरी, मुंबई, ठाणे, रायगड तसेच कोकण किनारपट्टीला जोडप्याने